श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेय नमः. श्री गणपतीला नमस्कार असो. श्री दत्तात्रेयाला नमस्कार असो. द्वापार युग संपून कलियुगाला सुरुवात झाली. त्यावेळेस एकदा सुवर्णाच्या सिंहासनावर भगवान लक्ष्मीकांत बसले होते. त्यांनी नवनारायणांना बोलावण्याकरिता द्वारकेहस दूतास पाठविले. त्याप्रमाणे थोड्याच वेळात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिप्पलायन, ऐरहोत्र, चमस, दुमिल आणि करभंजन असे 9ही नारायण येथे आले. त्यांना पाहताच लक्ष्मीकांत सिंहासनावरून उठला आणि खाली येऊन त्याने मन्ना मोठ्या गौरवाने आलिंगन देऊन आपल्या शेजारी सिंहासनावर बसवले. नंतर त्याचे पूजन केले. ते सर्व उपचार झाल्यावर 9 नारायणांनी विचारले, आम्हाला आपण कोणत्या कारणासाठी बोलवले? सांगतो ऐका. लक्ष्मीकांत म्हणाला, आपल्याला आता कलियुगात पृथ्वीवर अवतार घ्यावयाचे आहे. राजहंस जसे एकत्र मिळून समुद्राच्या पाण्यात शिरतात, तसे आपण सर्व एकदम पृथ्वीवर अवतार घेऊ. लक्ष्मीकांताचे बोलणे ऐकून 9 नारायण म्हणाले, जनार्दना, आपले म्हणणे आम्हाला मान्य आहे, पण आपण कुठे कुठे अवतार कोणत्या नावाने घ्यावयाचे ते सांगा. त्यांचा प्रश्न ऐकून द्वारकाधीश म्हणाला, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा आणि लोकांना दीक्षा देऊन उपदेश करा. तुमच्यासारखे दुसरेही पुष्कळ अवतार घेऊन पृथ्वीवर अवतीर्ण होणार आहेत. मी स्वतः ज्ञानदेव या नावाने अवतार घेणार आहे. कवी वाल्मिकी हा तुलसीदास नावाने अवतार घेईल. शुकमुनी कबीर होईल. व्यासमुनी जयदेव होईल. जांबुवंत हा नरहरी आणि बलराम हा पुंडलिक होईल. कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल आणि ब्रह्मदेव सोपान होईल. आदिमाया मुक्ताबाई या नावाने अवतार घेईल. हनुमान रामदास आणि कुब्जा ही जनीदासी म्हणून होईल. आपण सर्वजण कलियुगात भक्ती महात्म्य वाढवू. ते ऐकून 9 नारायणांनी अवतार घेण्याबद्दल सविस्तर सांगण्याबद्दल विनंती केली. तेव्हा भगवंत पुन्हा म्हणाले, पराशरा ऋषीचा पुत्र व्यासमुनी याने भविष्य पुराणांत पूर्वीच हे वर्णन केले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी झाले. तेव्हा वीर्याचा काही भाग निरनिराळ्या ठिकाणी पडला. त्यात यमुना नदीतही 3 वेळा थोडासा भाग पडला. त्यापैकी 2 वेळा तो द्रोणात पडला व 1 वेळा पाण्यात पडला. ते पाण्यात पडलेले वीर्य एका माशाने गिळले आहे. तेव्हा त्या मच्छीच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने पृथ्वीवर प्रकट व्हावे. तसेच शंकराच्या तृतीय नेत्रापासून निघालेल्या अग्नीने कामदेव जाळला. तो अग्नीने प्राशन केला आहे. तेव्हा अंतरिक्ष नारायणाने त्याच्या उदरी जालंधर या नावाने जन्म घ्यावा. कुरुवंशात सर्पसत्र करणारा जनमेजय राजा होऊन गेला. त्याच्याच वंशातला बृहद्रवा राजा यज्ञ करील. तेव्हा त्या कुंडात अग्नी हा गर्भ टाकील. तेव्हा जालंधराने प्रकट व्हावे. ब्रह्मदेवाच्या वीर्यापैकी थोडा अंश एका सर्पिणीला मिळाला होता. तो तिने गिरून टाकला. जनमेजयाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्वांची आहुती दिली. पण हिच्या उदरांत ब्रह्मबीज असल्याने आस्तिक ऋषीने तिला वडा झाडाखाली लपून ठेवले. पूर्ण दिवस भरल्यावर ती अंडे टाकून निघून गेली. त्या अंड्यात अग्निहोत्री नारायणाने संचार करून वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट व्हावे. रेवा नदीच्या तीरावरही ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश पडला होता. तेथेच चमस नारायण याने संचार करून रेवणसिद्ध या नावाने प्रकट व्हावे. मच्छिंद्रनाथ सूर्यरथ प्राप्त होण्याकरता मंत्र म्हणून भस्म देईल. ते उकिरड्यावर पडेल. त्यात सूर्य आपले वीर्य सांडील. तेथे हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रकट व्हावे. दशनगरीत त्याची कन्या पार्वती ही तिच्या लग्नाच्या वेळी ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली. तेव्हा तिला पाहून त्याचे वीर्य गळाले. त्यावेळी लाज वाटून त्याने ते पायाने रगडून टाकले. त्याचे 60,000 वालखिल्य ऋषी झाले. पण काही वीर्य केराबरोबर भागीरथी नदीत पडले. ते कुश नावाच्या बेटात गेले. तेथे पिप्पलायन नारायणाने चरपटीनाथ म्हणून प्रकट व्हावे. कायलिक ऋषीने भर्तृडी या नावाने भिक्षापात्र अंगणात ठेवले होते. त्यात सूर्याचे वीर्य एकाएकी पडले. ते पात्र त्याने तसेच जपून ठेवले. त्यात दुमिल नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने प्रकट व्हावे. हिमालयातील अरण्यात सरस्वतीच्या निमित्ताने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यातले काही जमिनीवर पडले.
त्याच्यावरून एक वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात थोडेसे गेले व थोडेसे हत्तीच्या कानात गेले. तेव्हा प्रबुद्ध नारायणाने हत्तीच्या कानात संचार करून कानिफा म्हणून प्रकट व्हावे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करील, त्यात करभंजन नारायणाने संचार करून गहिनीनाथ या नावाने प्रकट व्हावे. याप्रमाणे भगवंताचे खुलासेवार बोलणे ऐकून ते नवनारायण आज्ञा घेऊन तेथून निघाले आणि मंदराचल पर्वतावर गेले. तेथे ते शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. नंतर ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यासह प्रत्येकजण प्रकट झाले. इकडे एक दिवस कैलास पर्वतावर शिवपार्वती सुखाने बसली असता पार्वती म्हणाली, तुम्ही नेहमी जो मंत्र जपता त्याचा मला अनुग्रह द्या. ते ऐकून शंकर म्हणाले, मी तुला देतो अनुग्रह, पण त्याकरता आपल्याला अगदी एकांत जागी गेले पाहिजे. असे एकांत स्थान मिळेपर्यंत आपण हिंडू आणि तसे स्थान मिळाले की मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन. त्याप्रमाणे एकांत स्थान शोधण्याकरिता ती दोघे फिरत फिरत यमुनेच्या तीरावर आली. ती जागा अगदी निर्मनुष्य होती. तेव्हा ती पसंत करून तेथे शंकर पार्वतीस मंत्राचा उपदेश करू लागले. पण योगायोगाने ज्या मच्छीच्या पोटी मच्छिंद्रनाथाचा अवतार होणार होता ती नेमकी त्यावेळेस त्या यमुनेच्या पाण्यातच होती. तिच्या उदरातील गर्भ शंकराचा मंत्रोपदेश ऐकत होता. त्यामुळे त्याला शुद्ध ज्ञान मिळून त्याचा द्वैत भाव गेला आणि तो ब्रह्मरूप झाला. संपल्यावर काय समजलं तुला, असे शंकराने पार्वतीला विचारले. तेव्हा मच्छींच्या उदरातूनच मच्छिंद्रनाथ म्हणाला, सर्व ब्रह्मरूप आहे हे मला समजले. ते ऐकून संचार केल्याचे त्याला समजले. त्यावर तो म्हणाला, माझा उपदेश तुला पुन्हा दत्तात्रेय करील, म्हणून तू बद्रिकाश्रमाला ये, तेथे मीही तुला दर्शन देईन. असे सांगून शंकर व पार्वती कैलासाला निघून गेली. मच्छाईच्या उदरात मच्छिंद्रनाथ शंकराने सांगितलेला मंत्राचा जप करू लागला. पूर्ण दिवस भरल्यावर ती अंडे किनाऱ्यावर टाकून पाण्यात गेली. काही दिवसांनी एका बगळ्याने ते अंडे पाहिले आणि ते आपल्या चोचीने फोडले. त्याबरोबर त्यातून एक बालक बाहेर पडले. ते पाहून बगळा भिवून पळून गेला. थोड्या वेळाने कामिक नावाचा एक कोळी तेथे आला. त्या मुलाला पाहून त्याला दया आली आणि त्याने त्याला हातात घेतले. त्याबरोबर आकाशवाणी झाली, हा कवी नारायणाचा अवतार आहे, त्याला घरी नेऊन वाढव, त्याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव. ते ऐकून कोळ्याने त्या मुलाला आपल्या घरी नेले. त्याची बायको शारद्वता नावाची होती. तिने मुलाला उचलून घेतल्याबरोबर तिला पान्हा फुटला आणि तो मुलगाही आनंदाने दूध पिऊ लागला. त्यांना मोठा मुलगा नसल्यामुळे अतिशय आनंद झाला. अशा प्रकारे कोळ्याच्या घरी वाढत मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचा झाला. एक दिवस बाप त्याला बरोबर घेऊन मासे मारण्याकरता नदीवर गेला. कोळ्याने जाळे नदीत फेकले आणि पुष्कळसे मासे त्यात आल्यावर जाळे गोळा करून सर्व मासे त्याने किनाऱ्यावर मच्छिंद्रनाथाजवळ ठेवले आणि जाळे घेऊन तो पुन्हा पाण्यात गेला. मच्छिंद्रनाथाचे मातृकुल माशाचे असल्यामुळे त्याला ते तडफडणारे मासे पाहून वाईट वाटले व तो त्यातील एक एक मासा पुन्हा नदीत टाकू लागला. ते पाहून त्याचा बाप रागाने पाण्यातून किनाऱ्यावर आला आणि मच्छिंद्रनाथाच्या तोंडात मारून म्हणाला, गाढवा, मी एवढी मेहनत करून मासे पकडतो आहे आणि तू सरळ त्यांना नदीत सोडून देतो आहेस. अशाने खाशील काय? तुझी ही भीक मागायची लक्षणं आहेत, तरी खबरदार, पुन्हा असं करशील तर. असे म्हणून तो पुन्हा पाण्यात शिरला. मार मिळाल्यामुळे मच्छिंद्रनाथाला फार दुःख झाले आणि त्या तिरीमिरीत तो बापाची दृष्टी चुकवून तेथून पळून गेला. फिरत फिरत तो बद्रिकाश्रमाला गेला. तेथे त्याने 12 वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यामुळे त्याच्या हाडाचा सांगाडा तेवढा राहिला. इकडे एक दिवस श्री दत्तात्रेय फिरत फिरत शंकराकडे गेले. तेथे त्यांनी शंकराची स्तुती केली. नंतर दोघेजण गप्पा मारीत बसले. त्यावेळी श्री दत्तात्रेयाने बद्रिकाश्रमाचे रमणीय सौंदर्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबरोबर शंकर दत्तात्रेयाला घेऊन ताबडतोब बद्रिकाश्रमात गेले.